हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पार्ट 2. ज्या मुलांनी पार्ट 1 बघितलेला नाहीये ना, त्यांनी अगोदर इथे आय बटन वरती क्लिक करा आणि पार्ट 1 बघा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. या पार्ट मध्ये आपण सगळ्यात बघणार आहोत सोल्युशन ऑफ ट्रायंगल. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला पॉइंट आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट्स. हे तुम्ही 10वी मध्ये शिकलेलं आहे. 9वी 10वी मध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट्स शिकलेले आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय असतात? हे बघा, हे आपले कोऑर्डिनेट ऍक्सिस एक्स वाय. ठीक आहे. आता इथे एखादा पॉइंट आहे, समजा 1,2. ह्याच्यातला 1 काय एक्स कोऑर्डिनेट आणि वाय काय आपलं 2 काय वाय कोऑर्डिनेट. तर हेच काय झालं कार्टेशियन कोऑर्डिनेट. ठीक आहे. आता म्हणजे मी काय केलं, ह्या ओरिजिन पासून हा पॉइंट किती लांब आहे आणि त्या पॉइंटचं लोकेशन काय आहे, हे मी रिप्रेझेंट कशाच्या फॉर्म मध्ये केलं, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्सच्या. ह्यालाच बोलतात कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आणि पुढचा एक पॉइंट काय, पोलार कोऑर्डिनेट्स. जर आता इथे तुम्ही डायग्राम मध्ये बघितलं ना, पोलार कोऑर्डिनेट्स काय आहेत की हा सेम पॉइंट आहे, पण रिप्रेझेंट कशाच्या फॉर्म मध्ये करणार, रेडियस आणि अँगल. म्हणजे काय, हे बघा, हा कोऑर्डिनेट, हा आपला काय ओरिजिन पॉइंट आहे. नंबर 2, हे तर कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे, हे मला माहिती. आता समजा मी इथून इथं एक लाईन जॉईन केली. ह्या लाईनची काहीतरी लेंथ असेल. ठीक आहे. तीच काय असते, आपली आर. ठीक आहे. आणि ही लाईन ह्या एक्स ऍक्सिस सोबत हा काहीतरी एक अँगल बनवते, थिटा. ठीक आहे. आणि याच फॉर्मॅटला काय म्हणतात, कार्टेशियन आपलं पोलार कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. आता बघा, पोलार कोऑर्डिनेट्स कसे रिप्रेझेंट केले जातात, आर थिटा मध्ये. आर म्हणजे काय, ती रेडियस ओरिजिन पासूनची, आणि थिटा म्हणजे काय, ती लाईन जितका अँगल तयार करते विथ एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता पुढे काय, रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा बघा, ह्या फिगर मध्ये तुम्हाला काय दिसतं, ही एक लाईन, हा पॉइंट पी, त्याचे कोऑर्डिनेट्स काय, एक्स कॉमा वाय. ह्याचे जर कोऑर्डिनेट्स एक्स कॉमा वाय असतील तर ही लेंथ किती झाली, एक्स, आणि ही लेंथ किती झाली, वाय. ठीक आहे. आणि ही आर आहे, हे सगळ्यांना कळतंय. आता जर तुम्ही नीट बघितलं, हे काय परपेंडिक्युलर आहे, तर इथनं मी असं सांगू शकतो का, बाय पायथागोरस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. ठीक आहे. हे एक रिलेशन कळालं तुम्हाला. त्याचबरोबर इथं अँगल काय, थिटा. अँगल काय, थिटा. आता जर अँगल थिटा असेल ते कुठेही, हा अँगल थिटा आहे, तर ह्याचा मला कॉस काढायचा. कॉस म्हणजे काय असतं, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग कॉस थिटा इक्वल्स टू ऍडजसंट साइड काय, एक्स, अपॉन हायपोटेनियस किती, आर. मग ह्याच्याच वरनं मी हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे त्याची व्हॅल्यू काढू शकतो का, एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा. सिमिलरली ह्याचा मला साइन माहित, थिटा अँगल आहे त्याचा साइन रेशो माहितीये काय असतो, साइन थिटा इक्वल्स टू अपोजिट काय, अपोजिट म्हणजे वाय, अपॉन रे हायपोटेनियस काय, आर. याचाच अर्थ हा वाय, वाय ची व्हॅल्यू मी काय करू शकतो, वाय इक्वल्स टू आर साइन थिटा. ठीक आहे. कळालं बाळांनो. आता ह्याच्यामध्ये प्रश्न कसे तयार होतात, तुम्हाला एक कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले असतील आणि तुम्हाला त्याच्यावरनं पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे असतील, किंवा तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स दिले असतील त्याच्यावरनं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे असतील. हे बघा, पहिलाच प्रश्न काय, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. ठीक आहे. म्हणजेच हे कशाच्या फॉर्म मध्ये, आर अँड थिटा. हे बघा, आर म्हणजे रेडियस काय, √2 पहिल्या क्वेश्चन मध्ये, आणि थिटा काय दिलाय, π/4. ठीक आहे. काढायचे ते आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कशाच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो आपण, एक्स कॉमा वाय. हेच आपल्याला काय करायचं, फाइंड करायचं. ठीक आहे. मग आपल्याकडे एक्स चा फॉर्म्युला आहे काय, एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा अँड वाय इक्वल्स टू आर साइन थिटा. मी काय करणार, फक्त आता मला आर माहितीये, थिटा माहितीये, ते फक्त इथं पुट करणार. मग माझं एक्स इक्वल्स टू आर, आर ची किंमत काय इथनं, √2 इंटू कॉस π/4. मग हे काय झालं, √2 इंटू कॉस π/4 म्हणजे कॉस 45 किती असतो, 1/√2. ह्या √2 ला हा √2 कॅन्सल, मग एक्स इक्वल्स टू 1. ठीक आहे. हा माझा कोणता कोऑर्डिनेट आला, एक्स. आता वाय कोऑर्डिनेट सिमिलरली, वाय इक्वल्स टू आर काय, √2 इंटू साइन 45 म्हणजेच π/4 इक्वल्स टू √2 इंटू साइन 45 ची व्हॅल्यू काय असते, 1/√2. म्हणजेच y इक्वल्स टू काय आले, हा √2 ला हा √2 कॅन्सल. देअरफॉर त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आले,
1,1. ठीक आहे बाळांनो, कळाला हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर आता आपण दुसरा प्रश्न सॉल्व्ह करू. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? R4 दिलेला आहे, थिटा π/2 दिलेला आहे. ठीक आहे. मग x इक्वल्स टू r cos थिटा, मग r काय 4 इंटू cos π/2, मग 4 इंटू 0 इक्वल्स टू 0. ठीक आहे. सिमिलरली y इक्वल्स टू r sin थिटा, r काय 4 इंटू साइन π/2, साइन π/2 सगळ्यांना माहितीये काय असतं 1, मग y इक्वल्स टू 4. मग मला काय भेटलं? x, y म्हणजेच काय याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आले? 0,4. ठीक आहे बाळांनो, कळालं. आता पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. म्हणजे आता काय काढायचंय? उलट. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे. म्हणजे त्यांनी गिवन काय दिले आपल्याला? x, y, आणि काढायचंय काय आपल्याला? r, थिटा. ठीक आहे, हे आपल्याला काढायचं. आता मी तुम्हाला एक हे सांगितलं, रिलेशन दाखवलं. काय ते ज्यावेळेस पायथागोरस होत होतं, पायथागोरसचा फॉर्म्युला ना आपल्याला माहितीये काय? आर स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आर स्क्वेअर इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू काय? √2 स्क्वेअर प्लस वाय ची व्हॅल्यू काय? √2 स्क्वेअर इक्वल्स टू 2 + 2. मग हे काय आलं? आर स्क्वेअर इक्वल्स टू 4. मग आर ची व्हॅल्यू काय आली? 2. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू काय आली? ±2. ठीक आहे. आता मला काय काढायचं आहे? थिटा काढायचा आहे. थिटा कसा काढणार? आपल्याला एक्स माहितीये का? एक्स इक्वल्स टू आर कॉस थिटा. मग आता ह्या जर मी एक्स ला आर ला ह्या साईडला घेऊन आलो तर हे काय झालं? एक्स अपॉन आर कॉस थिटा. एक्स माहितीये काय? √2 अपॉन आर किती आहे? आर मी काढलाय 2 इक्वल्स टू कॉस थिटा. मग हे काय झालं? इथं खाली 2 लिहिलाय. 2 लिहिलायचा याचाच अर्थ काय? ह्याला मी काय लिहिलेलं आहे? √2 इंटू √2. मग ह्या √2 हा √2 एक कॅन्सल केला मी. मग माझं कॉस थिटा इक्वल्स टू 1/√2. मग माझा थिटा काय आला? π/4. ठीक आहे बाळांनो, कळाला हा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. पुढे काय दिलेलं आहे? एक्स वाय काय दिलेत? 0 आणि 1/2. मग सगळ्यात पहिल्यांदा काय माहितीये? आर स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आर स्क्वेअर इक्वल्स टू एक्स काय 0, वाय काय 1/4, वाय स्क्वेअर, वाय काय 1/2, मग वाय स्क्वेअर काय झाला? 1/4. मग आर स्क्वेअर इक्वल्स टू 1/4, मग आर इक्वल्स टू 1/2. ठीक आहे. आता आपल्याला कॉस थिटा माहितीये काय असतं? कॉस थिटा इक्वल्स टू एक्स अपॉन आर, एक्स अपॉन आर. मग कॉस थिटा इक्वल्स टू एक्स काय 0 अपॉन आर म्हणजे काय 1/2. मग कॉस थिटा काय आला? 0 अपॉन एनिथिंग 0. ठीक आहे. कॉस 0 कधी असतो? π/2 ला. मग आपला इथनं थिटा काय आला? π/2. ठीक आहे. मग माझा पोलर कोऑर्डिनेट्स काय आले? 1/2, π/2. सिमिलरली ह्या क्वेश्चन साठी पण माझे पोलर कोऑर्डिनेट्स आले 2, π/4. ठीक आहे बाळांनो, हे कळाले क्वेश्चन्स तुम्हाला. आता मेन मेन काय म्हणतात त्याला, मेन कन्सेप्ट चालू होते या चॅप्टरची. साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि आणखीन बरेच सारे रूल्स आहेत. सोल्युशन ऑफ ट्रायंगल ह्या पॉइंटला का नाव दिले? कारण की हे बघा, तुम्ही 10वी पर्यंत शिकला असाल. हा ट्रायंगल असतो, ही ए, ही बी, ही सी साइड असेल. हा अँगल कॅपिटल बी असेल, हा कॅपिटल सी असेल आणि हा कॅपिटल ए असेल. ठीक आहे. सोल्युशन म्हणजे काय? तुम्हाला ह्यातल्या कोणत्या तरी व्हॅल्यूज दिल्या असतील आणि त्या व्हॅल्यूजच्या हेल्पवरून तुम्हाला आणखीन दुसऱ्या व्हॅल्यूज काढायच्या असतील. म्हणजे तुम्हाला ह्यातले 2 अँगल एक साइड दिली असेल किंवा 2 साइड एक अँगल दिला असेल, तर त्याचा यूज करून तुम्हाला दुसऱ्या अँगल, दुसऱ्या साइड्स ज्या रिमेनिंग आहेत त्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल. ह्यालाच बोलतात सोल्युशन फाइंड करणं कोणत्याही गोष्टीचं, ट्रायंगलचं. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी सगळ्यात पहिला रूल काय? ह्याच्यामध्ये साइन रूल. ठीक आहे बाळांनो. बोर्डाच्या परीक्षेत जर गेल्या ना तुम्ही, बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याचं प्रूफ सुद्धा विचारलं जातं की साइन रूलचं प्रूफ द्या, कोसाइन रूलचं प्रूफ द्या. तर आपण ते जेव्हा बोर्डाचे लेक्चर्स घेणार ना, स्पेशली बोर्डासाठी, त्या लेक्चरमध्ये मी हे सगळं कव्हर करणार आहे. पण आता तुम्ही इथं बघा, आपण सीईटी साठी बेसिक क्लिअर करतो सगळ्यात पहिल्यांदा.
साइन रूल काय असतो, इथं बघा एक ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगल ए बी सी. हा जो व्हर्टेक्स ए च्या अपोजिटची जी साइड आहे पूर्ण, तिला मी काय म्हटलंय, स्मॉल ए. बी च्या अपोजिटची जी साइड आहे तिला म्हटलंय स्मॉल बी, आणि सी च्या अपोजिट जी साइड आहे तिला म्हटलं स्मॉल सी. ठीक आहे. साइन रूल काय सांगतो तुम्हाला, ए स्मॉल ए अपॉन साइन ऑफ कॅपिटल ए इक्वल्स टू स्मॉल बी अपॉन साइन ऑफ कॅपिटल बी इक्वल्स टू स्मॉल सी अपॉन साइन ऑफ कॅपिटल सी. ह्याच्यात काय अवघड आहे का रूल लक्षात ठेवायला नाही. जो अँगल आहे त्याचा साइन रेशो खाली, अपोजिट वर त्याचीच त्याच्या अपोजिटला जी लेंथ आहे ती. हे असं रेशो या पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. आता तुम्ही ह्याला के न पण रिप्रेझेंट करू शकता. हे बघा इथं मी टोटल ह्याला किती प्रकारे, 5 प्रकारे लिहिलं जातं ते इथं सगळं दाखवलेलं आहे. त्याला मी के इक्वल टू के केलं तर मला ए काय भेटला, के साइन ए. मला बी काय भेटला, के साइन बी. आणि सी काय भेटला, के साइन सी. ठीक आहे बाळांनो, कळतंय. आता ह्याचा उपयोग करून आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. हे बघा पहिलं काय दिलंय, इन ट्रायंगल इफ दोन अँगल दिलेत, अँगल ए दिलाय 45 डिग्री, अँगल बी दिलाय 60 डिग्री, देन फाइंड द रेशो ऑफ ऑल साइड. हे बघा डायग्राम काढू सगळ्यात अगोदर. हे ए बी सी. ए च्या अपोजिट स्मॉल ए, बी च्या अपोजिट स्मॉल बी, सी च्या अपोजिट स्मॉल सी. त्यांनी काय विचारलं, फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. रेशो काय असणार, ए इज टू बी इज टू सी. हेच आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचं. हे आपलं काय अल्टिमेट एम आहे. ठीक आहे. आता अकॉर्ड बाय साइन रूल वी नो दॅट काय, ए अपॉन साइन ए इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. हे सगळं आपल्याला माहिती. ए ऍज इट इज ठेवा, कारण की आपल्याला फाइंड हेच करायचंय. अपॉन साइन ए ची व्हॅल्यू काय 45 डिग्री इक्वल्स टू बी अपॉन साइन बी ची व्हॅल्यू काय 60 डिग्री इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. आता बघा ह्याच्यामध्ये अननोन व्हॅल्यू कोणती राहिली, फक्त आता ही साइन सी. हे जर आपल्याला सी अँगल भेटला आणि त्याचा साइन रेशो भेटला की आपण त्याचे आन्सर काढू शकतो. आता मग आपण आपलं पहिलं टार्गेट काय असेल, हा साइन सी फाइंड करणे. ठीक आहे. साइन सी च्या अगोदर मला तो अँगल फाइंड करावा लागेल. तो अँगल कसा फाइंड करणार, सी. आपल्याला माहिती आहे एका ट्रायंगल मधले तिन्ही अँगलची बेरीज किती असते, 180 डिग्री. मग मी त्याच्या हिशोबाने ते फाइंड करणार. काय, ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180 डिग्री. हे तर कळालं तुम्हाला. मग माझा ए प्लस बी, बी काय 60, ए काय दिलेलं आहे 45 प्लस 60 प्लस सी इक्वल्स टू 180. यांची ऍडिशन किती आली 105, म्हणजे 180 डिग्री मायनस 105 डिग्री. मग माझा सी किती आला 75 डिग्री. आणि आता मला काय काढायचंय, साइन 75 डिग्री. डायरेक्ट साइन 75 काढता येतो का, नाही. मग आपण त्याला काय करणार, साइन 45 प्लस 30 डिग्री ह्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं. आणि याचा फॉर्म्युला माहितीये, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. त्याच हिशोबाने लिहिणार. मग मी काय लिहिणार इथं, साइन ए म्हणजे काय 45 कॉस 30 प्लस साइन 30 कॉस 45 डिग्री. मग हे काय आलं, साइन 45 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती 1 अपॉन रूट 2, कॉस 30 रूट 3/2 इंटू मध्ये, प्लस साइन 30 1 अपॉन 2 कॉस 45 1 अपॉन रूट 2. मग हे काय झालं वरचं, रूट 3/2 रूट 2 प्लस 1/2 रूट 2. मग हे आन्सर काय आलं, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे डायरेक्ट ऍडिशन करू शकतो. मग हे काय येणार 1 प्लस रूट 3/2 रूट 2. हा काय आला आपला साइन 75. ठीक आहे. ठीक आहे, हा काय आला आपला साइन 75. त्याच्यानंतर हा ट्रायंगल पुसतो मी. आता फक्त काय करा, साइन सी च्या जागी हा साइन 75 ची व्हॅल्यू टाका आणि आपल्याला आपलं फायनल आन्सर भेटून जाईल.
मग ए अपॉन साइन 45 1/√2 इक्वल्स टू बी अपॉन साइन 60. साइन 60 काय असतो √3/2 इक्वल्स टू सी अपॉन साइन सी म्हणजेच काय साइन 75 तो काढलाय आपण 1 + √3/2√2. मग हा रेशो काय आला A:B:C. हा रेशो इक्वल्स टू आला 1/√2 √3/2 1 + √3/2√2. ठीक आहे, हे आलं आपलं फायनल आन्सर. पण आता ह्याच्या अगोदर मी काय करतो डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करतो आता ह्याला काय करू आपण 2√2 न मल्टिप्लाय करू पूर्ण इक्वेशनला. जेव्हा मी ह्या पूर्ण इक्वेशनला 2√2 न मल्टिप्लाय करतो ह्याला मी 2√2 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार बघा 1/√2 इंटू 2√2. हा √2 कॅन्सल वर राहिला काय फक्त 2:2. सेम मी √3/2 ला 2√2 न मल्टिप्लाय केलं हे काय झालं 2 ला 2 कॅन्सल मग राहिलं काय √3 इंटू √2 हे काय झालं √6:2. आता हे शेवटी तर पूर्ण कॅन्सल झालं 2√2 ला 2√2 कॅन्सल झालं मग हे राहिलं काय 1 + √3. हे आहे त्याचं फायनल आन्सर. ठीक आहे बाळांनो, पुढचा प्रॉब्लेम बघूया. पुढे प्रॉब्लेम नाहीये, पुढे रूल आहे. जसा साइन रूल होता त्याच सेम पद्धतीनं कोसाइन रूल सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये सेम डायग्राम आहे. ती कोणती ज्याच्यामध्ये एक ट्रायंगल असेल ज्याचा एक अँगल ए दुसरा बी तिसरा सी. ठीक आहे, ह्याचे ए च्या अपोजिट स्मॉल ए सी च्या अपोजिट स्मॉल सी आणि बी च्या अपोजिट स्मॉल सी. आता मागच्या कोस साइन रूल मध्ये कसं होतं साइनचे रिलेशन्स होते ह्याच्यामध्ये सगळे कोसाइनचे रिलेशन्स आहेत विथ साइड. ह्याला लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला बघा A² काढायचा इक्वल्स टू ए. आता एका ट्रायंगल मध्ये तीनच साइड्स आहेत ए बी सी आपल्याला काढायचं काय A². मग आपण कोणत्या साइड्स घेतल्या नाहीत बी आणि सी मग त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन करा B² + C² मायनस 2 इंटू हेच दोन साइड्स पुन्हा घ्या 2BC इंटू कॉस जो अँगल ज्या साइडचा आपल्याला काढायचा त्याच्या अपोजिट अँगल चा कॉस कॉस रेशो. या पद्धतीने तुम्ही सगळे कॉस रेशो पाठ करू शकता. आणि हे बघा हे पुन्हा कॉसला लिहायची वेगळी पद्धत काही नाही केलं फक्त हे B² + C² पलीकडे घेऊन गेलं आणि हा 2BC जो मल्टिप्लिकेशन मध्ये होता तो इकडे डिव्हिजनला आणून कॉस ए ची व्हॅल्यू काढली. ह्याचा पण उपयोग आपण पुढे करणार आहोत. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला. क्वेश्चन काय दिलाय विथ युजुअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2BC cos A plus 2AC cos B plus 2AB cos C equals to A² + B² + C². ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कोणती साइनची टर्म आहे का नाही. ह्याच्यामुळे आपल्याला काय कळलं की बाबा ह्याला आपण कोसाइन रूलच्या युजने प्रूफ करणार आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो हा जो 2 दिलाय ना त्याला आतमध्ये घेऊन जातो मल्टिप्लाय करतो सगळीकडे. LHS माझी ही काय LHS LHS काय हा 2 ला मी आतमध्ये घेऊन गेलो 2BC cos A plus 2AC cos B plus 2AB cos C. ठीक आहे, हे झालं. आता तुम्हाला जर हे लक्षात असेल काय कोसाइन रूल काय होता A² इक्वल्स टू B² + C² मायनस 2BC cos A. हे लक्षात असेल तर ह्याच्यामधलं जर व्हॅल्यू तुम्ही इथं बघितलं 2BC cos A 2BC cos A इथं पण आहे. मग मी ह्या सगळ्या टर्मला इकडे घेऊन जाऊ का आणि मला त्याचे आन्सर भेटेल का भेटेल. हे बघा कसं ह्या सगळ्या टर्मला इकडे घेऊन या B² A² मायनस B² मायनस C² इक्वल्स टू मायनस 2AB cos A. आता मायनस आहे आपल्याला इथं काय पाहिजे प्लस मग दोन्हीकडची साइन चेंज करू मग हे काय झालं 2AB cos A इक्वल्स टू ए काय होता प्लस होता तो झाला मायनस आणि बी आणि सी काय होते B² C² निगेटिव्ह होते ते काय होणार पॉझिटिव्ह. म्हणजे काय झालं B² + C² मायनस A². ही व्हॅल्यू भेटली का. आता ही व्हॅल्यू मी कुठे पुट करणार इथे. आता ती व्हॅल्यू इथं पुट करा काय येणार B² + C² मायनस A². सिमिलरली 2AC cos B ह्याची पण व्हॅल्यू काढता येणार ती काय असणार प्लस A² + B² मायनस सॉरी A² + C² मायनस B² प्लस 2AB cos C ची व्हॅल्यू पण काढता येणार
स्क्वेअर्सची ऍडिशन कोणत्या टर्मची करणार, ज्या दोन हिथं टर्म्स आहेत, आणि मायनस कशाचा करणार, जो अँगल आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आता बघा इथनं काय काय कटआउट होते का, ह्या बी स्क्वेअरला हा बी स्क्वेअर कॅन्सल करतो, ह्या बी स्क्वेअरला हा बी स्क्वेअर कॅन्सल झाला, ह्या सी स्क्वेअरला हा सी स्क्वेअर कॅन्सल करतो, मायनस ए स्क्वेअरला हा प्लस ए स्क्वेअर कॅन्सल करतो. मग आता राहिलं काय माझ्याकडे फक्त हा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस हा बी स्क्वेअर. तर ह्याला जर आपण रिअरेंज केलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज काय आपली आर एच एस, हेन्स प्रूफ. ठीक आहे बाळांनो. पुढचा प्रश्न, इन ट्रायंगल एबीसी प्रूफ दॅट ए क्यूब साइन बी सी प्लस बी क्यूब साइन सी ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी इक्वल्स टू 0. आता ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला साइन रूल आणि कोसाइन रूल ह्या दोन्ही रूल्सचा एक सोबत यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे अगोदर साइन रूलचा यूज करायचा आहे, मग कोसाइन रूलचा यूज करायचा आहे. ते तुम्हाला कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवतो. सगळ्यात अगोदर मी हे आपली जी LHS आहे ती लिहून घेतो. ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी. ठीक आहे, ही आहे LHS. आता ह्याच्यामध्ये फॉर्म कसा दिसतोय साइनचा, साइन ए मायनस बी. आपल्याला साइन आणि कोस ह्याचा फॉर्म्युला माहितीये का, काय तयार होतो फॉर्म्युला, आपण 11वी मध्ये शिकलेला आहे, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता ह्या सगळ्या फॉर्म्युला त्यानं एक्सपांड करा, मग ही टर्म काय होणार, ए क्यूब तर ऍज इट इज राहणार, आतमध्ये काय होणार साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी. ठीक आहे, पहिली टर्म आपण एक्सपांड केली. त्याच्यानंतर इथं काय प्लस बी क्यूब साइन साइन सी कॉस ए मायनस कॉस सी साइन ए. ठीक आहे, आता पुढची टर्म सी सी क्यूब तर एज इट इज साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ठीक आहे बाळांनो, कळतंय. आता आपल्याला माहितीये काय, साइन ए साइन बी साइन सी च्या व्हॅल्यू कुठनं आपण घेणार, साइन रूल मधनं, आणि कॉस ए कॉस बी कॉस सी च्या व्हॅल्यू कुठनं घेणार, कोस साइन रूल मधनं. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात अगोदर आपण साइन रूलच्या व्हॅल्यूज पुट करू. साइन रूल आहे आपल्याला काय माहितीये, साइन ए इक्वल्स टू के, हे माहितीये. मग साइन ए ची व्हॅल्यू, साइन ए ची व्हॅल्यू काय असणार, हा साइन ए पलीकडे घेऊन चला आणि के ला इकडे आणा, मग साइन ची व्हॅल्यू काय झाली ए बाय के. म्हणजे साइन ए ची व्हॅल्यू काय झाली, त्याच्या अपोजिट साइड अपॉन के, के म्हणजे काय कॉन्स्टंट. ठीक आहे, अशा सगळ्या व्हॅल्यू आपण लिहित चालू. सगळ्या व्हॅल्यू लिहिण्याच्या अगोदर मी काय करतो, हा ए क्यूबला आतमध्ये आतमध्ये नेतो, बी क्यूबला आतमध्ये नेतो, सी क्यूबला सुद्धा आतमध्ये नेतो, आणि सायमल्टेनियसली सगळ्या व्हॅल्यू सुद्धा पुट करत जातो. म्हणजे हे काय झालं, ए क्यूब साइन बी ची व्हॅल्यू काय येणार, बी बाय के कॉस सी मायनस ए क्यूब साइन सी ची व्हॅल्यू येणार सी बाय के कॉस बी. ठीक आहे, प्लस है बी क्यूब साइन सी ची व्हॅल्यू बी क्यूब सी बाय के कॉस ए मायनस बी क्यूब पण आतमध्ये आला, बी क्यूब साइन ए ची व्हॅल्यू ए बाय के कॉस सी. ठीक आहे, प्लस सी क्यूब साइन ए ची व्हॅल्यू काय असणार, ए बाय के कॉस बी मायनस हा सी क्यूब आतमध्ये घेऊन गेलो, सी क्यूब साइन बी ची व्हॅल्यू बी बाय के कॉस ए. ठीक आहे, आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज कशा कशाच्या लिहायच्यात, ए कॉस बी कॉस ए कॉस सी, ह्या सगळ्या व्हॅल्यू आतमध्ये आपण रिप्रेझेंट करायचे. ठीक आहे, मग त्या व्हॅल्यूज काय असतील, कॉस सी कसा काढणार आपण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ac. बरोबर आहे का, 2ab सॉरी, इथं लिहून दाखवतो. सगळ्यात अगोदर ह्याला सिम्प्लिफाय करू. जर सिम्प्लिफाय कसं करणार आपण, सगळ्यांमधनं कॉमन काय निघतंय, 1/k 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 1/k, सगळ्या टर्म्स मधनं 1/k बाहेर निघतोय. 1/k काढला की थोडंसं इक्वेशन सोपं दिसेल.
वन बाय के बाहेर काढू, वन बाय के. आतमध्ये काय राहिलं इथं, ए क्यूब बी कॉस सी मायनस ए क्यूब सी कॉस बी प्लस बी क्यूब सी कॉस ए मायनस बी क्यूब ए कॉस सी प्लस सी क्यूब ए कॉस बी मायनस सी क्यूब बी कॉस ए. ठीक आहे, सगळ्या टर्म्स आल्यात का, 1 2 3 4 5 6, म्हणजे 2 3 4 5 6, 6च्या 6 टर्म्स. आता माझं काम काय, जिथं जिथं कॉस सी कॉस ए कॉस बी आहे तिथं तिथं कॉसच्या व्हॅल्यूज पुट करणे. कशाचं युजिंग, युजिंग कोसाइन रूल. ठीक आहे, कोसाइन रूल काय आपल्याला माहिती आहे, काय असतो, ए स्क्वेअर इक्वल्स टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला इथनं कॉस ए ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, कॉस ए ला मी काय करणार, या सगळ्या व्हॅल्यू इकडे घेऊन या, म्हणजे काय झालं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. ही झाली माझी कॉस ए ची व्हॅल्यू. हे बघा, बी स्क्वेअरला इकडे घेऊन आलो, सी स्क्वेअरला इकडे घेऊन आलो, त्या मायनस मध्ये आल्या, इकडे मायनस 2bc होतं, त्यामुळे सगळ्यांचं साईन चेंज करून मी एक अशी व्हॅल्यू बनवली. हे आपण ऑलरेडी इथं शिकलेलो आहोत. हे बघा, इथं कॉस ए ची व्हॅल्यू काय, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. आता जिथं कॉस ए असेल तिथं ही व्हॅल्यू टाका, कॉस बी कॉस सी यांच्या अकॉर्डिंग सगळ्या व्हॅल्यू पुट करत चालतात. मग 1/k इन ब्रॅकेट ए क्यूब बी कॉस सी. कॉस सी म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते अँगल, कोणता शब्द नाहीये, ए बी सी पैकी ए आणि बी, म्हणजे इथं काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab मायनस ए क्यूब सी. कॉस कॉस बी म्हणजे काय येणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सॉरी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac प्लस प्लस आता ह्या टर्मसाठी बी क्यूब सी कॉस ए म्हणजे काय येणार, इंटू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc मायनस बी क्यूब ए कॉस सी म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. ठीक आहे, मला जरा छोटं करू. ठीक आहे, कुठपर्यंत आली, 1 2 3 4, 1 2 3 4. आता ही टर्म सी क्यूब ए प्लस सी क्यूब ए कॉस बी, कॉस बी म्हणजे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac प्लस, सॉरी मायनस, शेवटची संख्या होती मायनस सी क्यूब बी कॉस ए म्हणजे काय येणार, सी स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. ठीक आहे बाळांनो, कळालं हे तुम्हाला, ह्याच्यात अवघड काही नाहीये, फक्त थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. बोर्डाच्या एक्झाम मध्ये तुम्हाला एवढी सगळी प्रोसेस करावी लागणार. आता बघा, आता कॅन्सल आउट काय होतं ते सगळ्यात अगोदर चेक करू. ह्या ए मधनं इथं 3 आहेत, त्यातलं एक आहे, हा बी 3 आहे, ए सी ला सी, ह्या बी मधनं हा बी गेला, ह्या सी ला हा सी कॅन्सल गेला, त्यातनं हे गेलं ए ए, सी मधनं हा सी, ह्या ए ला हा ए, त्याच्यानंतर ह्या सी मधनं हा सी आणि ह्या बी मधनं हा बी, हे सगळं कॅन्सल आउट झालं. आणि त्याच्यासोबत आपण काय करू, 1/2 ला सुद्धा बाहेर घेऊन येऊ, म्हणजे काय होणार, सगळं आपल्याला एका लाईन मध्ये इक्वेशन दिसेल. ठीक आहे, बघा 1/2 ला बाहेर आलो, घेऊन आलो, तर इथं काय झालं, 1/2k. आतमध्ये काय राहिलं बघा, इथनं ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस, इथं काय राहिलं पुन्हा, ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आतमध्ये काय राहिलं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस, इथनं काय राहिला, सी क्यूब नाही, सॉरी सी स्क्वेअर, आतमध्ये काय राहिलं, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस
सी स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. ठीक आहे बाळांनो, तेवढं कळालं तुम्हाला. आता मी काय करणार, सरळ सिंपल एक सोपी पद्धत काय, की बाबा ह्यांना आतमध्ये बी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर जे बाहेर राहिले त्यांना आतमध्ये घेऊन जाऊ. मग त्यांना आपण घेऊन जाणार पण त्यांच्या साईनच्या सोबत. मग ते कसं येणार, 1/2 के. हे काय आलं, ए रेस टू 4 पुन्हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, सॉरी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर नाही, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर. आता इथं काय येणार, मायनस ए रेस टू 4. आता हे काय झालं, मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. कळते का, हे केलं मी. त्याच्यानंतर आता पुढे हे प्लस बी रेस टू 4 प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता मायनस ह्या, आता ह्या बी स्क्वेअर नात मल्टिप्लाय करा, बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस प्लस ना मायनस बी बी रेस टू 4 मायनस प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी रेस टू 4 मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस सी रेस सी स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी रेस टू 4 मायनस सी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, ह्या ए रेस टू 4 ला हा ए रेस टू 4 कॅन्सल झाला. ह्या ए स्क्वेअर बी स्क्वेअर ला कुठला ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल होतोय इथे, मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर ला कुठे मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर हे कॅन्सल झालं. त्याच्यानंतर हे मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअरला हे कॅन्सल झालं प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअरला आहे का कुठे, हे इथे बी रेस टू 4 ला हा बी रेस टू 4 कॅन्सल झाला. बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 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 बी स्क्वेअर सी स्क्वेअर. त्याच्यानंतर सी रेस टू 4 आणि सी रेस टू 4 कुठे, हो का इथे एक सी रेस टू 4 असावा. हा इथे सी रेस टू 4 लिहायचं राहिलं. हा इथे सी रेस टू 4 कॅन्सल. ठीक आहे. आता सगळ्याच गोष्टी कॅन्सल झाल्या, याचाच अर्थ काय झालं, त्या आतमध्ये आतमध्ये काय झालं, 0. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर, 1/2k इंटू 0. ठीक आहे. मग हे काय आलं, इक्वल्स टू 0 आणि इक्वल्स टू काय, RHS. ठीक आहे बाळांनो, कळालं. मग आता बघूया आपण पुढचा पॉईंट. ठीक आहे. आता पुढची कन्सेप्ट आहे प्रोजेक्शन रूल. ठीक आहे. तर प्रोजेक्शन रूल काय आहे, की हे बघा सिमिलरली आपण काय करतो आता, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. तर आपल्याला माहिती आहे ट्रायंगल कसा असणार आहे, आता हा ए बी सी, ए च्या अपोजिट स्मॉल ए, बी च्या अपोजिट स्मॉल बी, सी च्या अपोजिट स्मॉल सी. तर त्यांनी काय लक्षात ठेवायला लावलं, की ही जी साइड असेल ए, ती कशाच्या इक्वल असणार, ए इक्वल्स टू बी, म्हणजे ही साइड बी कॉस सी, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ह्याच्यात काय अवघड आहे का, ए काय असणार, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. जी साइड आहे ती ह्याच्यामध्ये, ती आणि तिच्या अपोजिटचा अँगल ह्याच्यामध्ये आहे का, नाहीये. हे नेहमी लक्षात ठेवा. सिमिलरली मी बी ला कसं लिहिणार, बी काय असणार मग, सी कॉस ए प्लस ए कॉस सी. ठीक आहे. बी ए म्हणल्यावर आपण काय काढतो आता, लेंथ ऑफ बी, म्हणजे बी जर बी असेल तर ह्याच्यामध्ये बी येणार का, नाही येणार. सी कॉस ए, राहिली कोणती साइड, सी आणि ए, सी कॉस ए आणि सी ए कॉस सी. जर सी घेतला तर त्यासोबत अँगल वेगळा घ्यायचा, दुसरा जो रिमेनिंग असेल, आणि जर ए घेतला तर त्यासोबत ए सोडून दुसरा कोणता राहिला, आता फक्त सी तो घेतला. ठीक आहे. ह्याचाच यूज करून काय करायचं असतं आपल्याला, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असतं. हे बघा बाळांनो, ह्याचे जे क्वेश्चन्स आहेत ना, ते आपण कोसाइन रूल न सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला दाखवतो पुढचं एक्झाम्पल. हे बघा, हे जे एक्झाम्पल आहे ना, ह्याच्यामध्ये काय करायचं, प्रूव्ह दॅट 2a² a sin स्क्वेअर c/2 प्लस c sin स्क्वेअर a/2 इक्वल्स टू a मायनस b प्लस c. तर माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. काय, हो का, मी तिथं तो फॉर्म्युला लिहिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा साइन स्क्वेअर c/2 साइन स्क्वेअर θ/2 ह्याला मी 1 मायनस कॉस θ/2 मध्ये कन्वर्ट करणार. सगळ्यात अगोदर त्याला कन्वर्ट करा. हे काय होणार, 2 इंटू, अगोदर मी लिहून घेतो,
ए साइन स्क्वेअर c/2 प्लस सी साइन स्क्वेअर a/2 ही माझी काय LHS आहे. मला त्याला प्रूफ कशाला काय करायचंय a-b प्लस सी. ठीक आहे, माझ्याकडे तो फॉर्म्युला आहे काय 1 मायनस कॉस थिटा बाय 2. मग हे काय झालं 2 इन ब्रॅकेट a इंटू 1 मायनस कॉस थिटा. कॉस थिटा, थिटा म्हणजे काय, इथं जो अँगल आहे θ/2 त्याच्यात डबल आहे. याचाच अर्थ c/2 चा डबल म्हणजेच काय सी टोटलला 2 प्लस सी साइन स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर a/2 आहे, त्यालाच मी काय करणार 1 मायनस कॉस a/2. कळालं का बाळांना, कळालं का बाळांना. आता ह्याच्यातनं काय करा, हा 2 कॉमन काढा, हा 2 कॉमन काढा. इथनं पण 2 निघतोय, इथनं पण 2 निघतोय आणि मग ह्या 2 ला हा 2 कॅन्सल आउट होऊन जातोय. मग इथं राहिले काय फक्त टर्म बघा, हा 2 गेला, हा 2 गेला, हा 2 गेला, राहिलं काय a 1 मायनस कॉस सी प्लस सी इन ब्रॅकेट सी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस ए. ठीक आहे, आता ए ला आतमध्ये घेऊन जावा, सी ला पण आतमध्ये घेऊन जावा. मग काय होणार ए मायनस ए कॉस सी प्लस सी ला आतमध्ये घेऊन जावा सी मायनस सी कॉस ए. आता ए आणि सी एकत्र करा, एका ठिकाणी घ्या, म्हणजे काय झालं ए प्लस सी मायनस ऑफ ए कॉस सी मायनस ए कॉस प्लस सी कॉस ए कॉस सी मायनस सी कॉस ए. ठीक आहे बाळांनो, आता तुम्ही बघा मी काय करतो ए प्लस सी तर ऍज इट इज, ह्यांच्यातनं मायनस साइन बाहेर काढतो. मग हे काय झालं आतमध्ये काय राहिलं ए कॉस सी प्लस सी कॉस ए. हे कशासारखं दिसतंय तुम्हाला, बी बी ची व्हॅल्यू काय सी कॉस ए प्लस ए कॉस सी, ए कॉस सी प्लस सी कॉस ए आहे का बी. मग मी ह्याला युजिंग प्रोजेक्शन रूल ए प्लस सी मायनस ह्याला मी कशाने रिप्लेस केलं बी न, विच इज इक्वल्स टू माय RHS, हेन्स प्रूफ. ठीक आहे बाळांनो, कळालं. आणि हे बघा बाळांनो, आता तुम्हाला असा सॉल्व्ह झाला, मी काय म्हणतो तुम्हाला हितपर्यंत ठीक आहे, तुम्ही हितपर्यंत आला, ह्या सगळ्या स्टेप केल्या. हे बघा हा क्वेश्चन आपल्याला दिसला प्रोजेक्शन रूल न सॉल्व्ह होतोय, त्याच्यामुळे आपण सॉल्व्ह केलं. पण जर हा तुम्हाला प्रोजेक्शन रूल आठवला नाही किंवा तुम्ही विसरला तर तुम्ही काय करणार ऑब्विसली हे कॉस सी आणि कॉस ए ह्यांच्या जागी कशा काय पुट करणार कोसाइन रूल, तरी पण आन्सर आपलं मॅच होणार. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला. आय होप तुम्हाला ह्या संपूर्ण लेक्चरमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स घेतले ह्याच्यामध्ये आपण 3 कन्सेप्ट घेतल्या, 3 नाही सॉरी 4 कन्सेप्ट घेतल्या. मेन कन्सेप्ट काय आपली सोल्युशन ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की बाबा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स वरनं पोलर कोऑर्डिनेट्स कसे काढायचे आणि पोलर कोऑर्डिनेट्स वरनं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कसे काढायचे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघितला साइन रूल आणि कोसाइन रूल. ह्याच्यावरती आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि त्या साइन रूल कोसाइन रूल झाल्यानंतर आपण प्रोजेक्शन रूल बघितली. प्रोजेक्शन रूल वरती सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केले. हे बघा बाळांनो, जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर असे क्वेश्चन आले तर या पद्धतीने सॉल्व्ह करावे लागतील. ह्यानेच काय होणार आपला सीईटीचा बेस एकदम पक्का होणार आहे. आणि बाळांनो, बोर्डाच्या परीक्षेसाठी साइन रूल कोसाइन रूल ह्यांचं जे प्रूफ्स आहेत ना हे पण खूप महत्वाचे असतात. तर ज्यावेळेस मी थेरम्सची लेक्चर्स किंवा स्पेशली बोर्डासाठी कसं जायचं, प्रत्येक चॅप्टर मध्ये बोर्डासाठी काय काय महत्वाचं त्यावेळेस असे व्हिडिओज बनवीन ना, त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला सगळे थेरम्स आणि सगळे प्रूफ मेन्शन केले जातील. ठीक आहे बाळांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, सगळे क्वेश्चन्स कळाले असतील. आपल्या मित्रांपर्यंत ह्या चॅनलला पोहोचवा, हे व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.